आज शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही, सोडलंही नाही। आज शेतकऱ्यांच्या बद्दल जे काय भाष्य केलं जातं, एनडीआरएफचे आम्ही निकष बदलले, डबल केले, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले। सततच्या पावसाचं होणारं नुकसान कधी मिळत होतं, गोगलगाईने केलेलं नुकसान मिळत होतं, आपल्या सरकारने दिलं। 15,000 कोटी रुपये फक्त नुकसान भरपाईचे दिले। 6,000 रुपये मोदी साहेबांचे, 6,000 रुपये राज्य सरकारचे, असे 12,000 रुपये आपण देतो। 1 रुपयात पीक विमा योजना देणारं राज्य पहिलं राज्य आहे। 45,000 कोटी रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि या सर्व योजनांमधून आपण दिलेले आहे। आणि म्हणून हे सरकार काम करणार आहे आणि सर्वसमावेशक आहे। मगाशी सांगितलं देवेंद्रजींनी, कुठलं पाण्याचं ते विदर्भाचं सिंचन, एक तरी सिंचन प्रकल्प, 121 सिंचन प्रकल्प आपल्या सरकारने केले, सुधारित प्रशासकीय मान्यता। जवळपास 15 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे। काय तुम्ही केलं शेतकऱ्यांसाठी? मराठवाडा वॉटर ग्रीड तुम्ही भासणात गुंडाळलं, ते आता आम्ही सुरू करतोय। जलयुक्त शिवार सारखी चांगली शेतकऱ्यांची वरदान ठरणारी योजना तुम्ही बंद केली, देवेंद्रजींच्या काळात चालू होती, ती आम्ही आल्या सरकार आमचं आल्या आम्ही चालू केली। तुम्ही सगळे प्रकल्प बंद केले आणि आज सगळीकडे योजना, महिलांसाठी योजना असतील, युवकांसाठी असतील, शेतकऱ्यांसाठी असतील, वरिष्ठ ज्येष्ठांसाठी असतील, हे सगळे किती प्रकल्प शासन आपल्या दारी कधी झालं होतं? कधी कुणाला शासनाचे लाभ कंटाळून कटकट करून सोडून देत होते लोक? आज शासन आपल्या दारीच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांना, जवळपास 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना त्याचा फायदा झाला। हे शासनाचं काम आहे आणि शासन लोकांच्या दारातच, म्हणजे शोभून दिसतं, लोकांच्या दारात जाऊन काम करणारं हे सरकार आहे। बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, कोणी आलं तर मंत्रालयातून खाली उतरून त्यांना भेटा, आम्ही तर डायरेक्ट शासन दारी आम्ही घेऊन गेलो। आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत, खोटं बोला पण रेटून बोला, या परिस्थितीमध्ये थोडा काळ त्यांना आनंद झालेला आहे। आज पुन्हा मोदी साहेब प्रधानमंत्री झालेले आहेत। आल्या त्यांनी काय केलं? शेतकऱ्यांच्या जे काही इन्स्टॉलमेंट आहे, शेतकरी सन्मान योजना, त्याच्यावर सही केली। आज शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब लोक आहेत, त्याच्यासाठी आम्ही काम करतोय। आणि यामध्ये तुम्हाला मी एवढंच सांगतो की खोटी आकडेवारी देऊन तुम्हाला क्षणिक आनंद घेता येईल, परंतु लोकांना फसवता येणार नाही। गेल्या 2 वर्षाच्या कामगिरीवर आता उद्या आमचा अर्थसंकल्प आहे, अर्थमंत्री इथे बसलेले आहेत आणि आम्ही खोट्या अफवांचा पाऊस पडणारे लोक नाही। आम्ही जे बोललोय ते दिलेलं आहे, तपासून घ्या। आणि उद्या देखील उद्याच्या अर्थसंकल्पातून काय काय निघेल ते जनतेच्या हिताचंच निघेल, शेतकऱ्यांच्या हिताचंच निघेल, माता भगिनींच्या हिताचं निघेल, तरुण बेरोजगार लोकांच्या हिताचं निघेल, ज्येष्ठांच्या हिताचं निघेल, सगळ्यांच्या हिताचं। हे सर्व समावेशक, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे।